मी मीटिंगला हजर नाही नसेल तर मी तसा निरोप देईन. हे करायचं. ज्येष्ठ नागरिक संघामध्ये तुम्ही भाग घ्यायला जेव्हा आले तेव्हा नाव नोंदणी केली तेव्हा तुम्ही चपलाचाही आवाज न करता तिथे आलेले आहात हे लक्षात ठेवा. जर पुढे मागे तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर चपलाचाही आवाज न करता बाहेर पडा. काय होतंय ज्येष्ठ नागरिकांमध्ये सगळ्यात संघटना सगळ्यात कमजोर कुठली आहे माहिती का? अंध लोकांची. बऱ्याच संघटना आहेत त्यांची. ज्येष्ठांचं असं नाही, ज्येष्ठांची आपली संघटना एक आहे, सगळे एक आहे. फक्त एक आहे, जे पदावर आहेत त्यांना मान द्या. कारण उद्या तुम्ही पदावर जाणार आहात हे लक्षात घ्या. पदावर जायचं काम करायचं साधी गोष्ट नाहीये. माझ्या ज्येष्ठ नागरिक संघात मी साधा सभासद आहे. मला आमच्या अध्यक्ष म्हणले तुम्ही काय करताय म्हणलं नको मला. नुसतं ते सगळं अध्यक्ष म्हणजे लय अवघड आहे. सगळ्यांनी त्या अध्यक्षाला विरोध करायचा. ती कमिटी एकीकडे हे असं नाही. पारदर्शी कारभार ठेवा. ज्येष्ठ नागरिक संघाचं वर्गणी व्यवस्थित द्या. सगळ्यांचे वाढदिवस साजरे करा. त्या वाढदिवसामध्ये आपल्याकडनं थोडस जेवण कुणाला तरी द्या. कमीत कमी नाश्ता तरी द्या. वडापाव तरी द्या. एखादी द्या. आणि म्हणून साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मी आता थांबणार आहे. वक्त्याला किती बोललं पाहिजे? अजून थोडस हवं होतं असं वाटतं संपलं पाहिजे. आणि म्हणून आता मी थांबतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. साहेब आलेले आहेत. 1 वर्षानंतर साहेबांना मी भेटतोय. 1 वर्षात महापालिकेत असून सुद्धा साहेबांचं वजन अजिबात वाढलेलं नाही. धन्यवाद. या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन्माननीय अतिरिक्त आयुक्त प्रदीपजी जांभळे पाटील साहेब उपस्थित आहेत.